काल आपण 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण गावागावात, जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतात साजरी केली। काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे न्यायालयामध्ये आपल्याला हा समारंभ आयोजित करता आला नाही, म्हणून आज सकाळीच बाबासाहेबांना अभिवादन करून आपण आपल्या कामाला सुरुवात करावी आणि त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करावी, हाच माझा आजचा हा उद्देश होता। 133वी जयंती आपण साजरी करतो आहोत। केवळ भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभरात बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या जाते। बाबासाहेब हे आधुनिक भारताचे आणि जगाचे एक विद्वान व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली, हे एवढंच कार्य त्यांच्या हातून घडलेलं नाही, तर ते आर्थिक विषय असो, जल सिंचनासंबंधीचे विषय असो, महिलांचे अधिकार असो, शासकीय कर्मचाऱ्यांचे अधिकार असो, अशा या आणि इतर अनेक बाबींमध्ये बाबासाहेबांचं या देशाकरता खूप मोठं योगदान आहे आणि त्यामुळेच आपण सर्व त्यांना आपण आठवण करतो, त्यांच्या विचारांना आपण स्मरण करतो आणि त्यांना आपण आदरांजली वाहतो। आजच्या या ठिकाणी जेव्हा निवडणुकीचे वारे सगळीकडे सुरू आहे, त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं महत्त्व अगदी थोड्या शब्दात मला इथे विशद करणं गरजेचं वाटतं। बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना दिली आणि तुम्हा आम्हाला सर्वांना या भारताचा मालक बनवलं। आपल्याला प्रश्न पडला असेल की बाबासाहेबांनी आपल्याला मालक कसं बनवलं? जेव्हा राज्यघटना अंमलात आली, त्या राज्यघटनेच्या याच्यानुसार आपणा सर्वांना बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला आणि हा मतदानाचा अधिकार देऊन सर्वार्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना बाबासाहेबांनी या भारताचं मालक केलं। आणि म्हणून जेव्हा घटना आपली अंमलात आणली, त्या घटनेचं ब्रीदवाक्य असं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक ही राज्यघटना आम्हाला सुपूर्द करतो। म्हणून बाबासाहेब एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी क्षणात अगदी सर्वसामान्यांपासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांना या भारताचं मालक करून टाकलं। बाबासाहेबांबद्दल खूप गोष्टी काही सांगण्यासारख्या आहेत। बाबासाहेब इतका मोठा विषय आहे का त्याच्यावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले तरी ते कमी पडतील। म्हणून आपण सर्वांना मी अशी आवाहन करतो की आपण बाबासाहेबांचे विचार आपल्या मनामनात रुजवा। आज निवडणुकीचे वारे सुरू आहेत, याच्यामध्ये आपला मतदानाचा हक्क आपण जागरूकपणे तिथे बजावा। आम्ही त्या बाबतीत थोडेसे अनुत्सुक असतो, कारण की आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून आमचं नेटिव्ह प्लेस हे खूप दूर असतं आणि म्हणून तिथे जाऊन आम्हाला मतदान करणं शक्य नसतं। परंतु आपण सर्व एक जागरूक नागरिक म्हणून सर्वार्थाने मतदान करावं आणि बाबासाहेबांना खरं अभिवादन आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हेच होईल असं म्हणून मी थांबतो। जय हिंद।